ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानेश्वरीला नेमकी उपमा कोणती द्यावी असं ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस पृथ्वीची उपमा द्यावी तर पृथ्वीसारखी पृथ्वी महाप्रलयाच्या वेळेला ते सर्व काही नाश पावणार आहे. पृथ्वी अप तेज वायू आकाश हे शेवटी पंचमहाभूतापैकी भूत आहेत. इथं लिखाण करतात क्षीरसागराची उपमा द्यावी का. शंभू उपमान्नूचे निमोहे क्षीरसागरू केला आहे येत तोही उपमेसरी नोहे जे विषगर्भ. त्याची उपमा देता येत नाही कारण त्याच्याही गर्भामध्ये काय मध्यभागी विष आहे. कारण शंकराने उपमान्यूसाठी हा समुद्र तयार केला होता दुधाचा. ज्यावेळेस उपमान्यू आईला दूध मागू लागला त्यावेळेस आई म्हणली बाळ दूध हे देवाला मागून घे. आणि उपमान्यूने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या बलावर शंकर प्रसन्न झाले. वरमृई वर माग. त्यावेळेस शंकराला वर मागला दूध पाहिजे म्हणून. आता देव एवढे मोहात पडतात, अर्जुनाचे एवढे देव मोहात पडले की मी देव आहे आणि अर्जुनाचे घोडे कसे धूरत कसा हाकलू हे समजलं नाही. प्रेमची पेवणी मातली अमृताची वतली प्रेमची पेवणी मातली अर्जुन मोहे गुंतली रिघोनेने. तसं आगा दूध द्या म्हणतल्यासाठी अवघ्या शिराब्धीची करोनी वाटी उपमान्यू पुढे धुरजेटी ठेविता झाला. अवघा समुद्रच दुधाचा उपमान्यूला दिला पण त्या दुधाच्या समुद्रामध्ये शेष राहतो मध्य भागाला क्षीरसागरामध्ये आणि तो शेष विषारी आहे. मग तीही उपमा देता आली नाही. अशा नेने उपमा निरुपमा म्हणून ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाला कोणती उपमा देता येत नाही. असा हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे.